नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहीतच असेल की आज दिवसभर एक व्हायरल ऑडिओ क्लिप चर्चेमध्ये होती। MPSC पेपर फुटल्याबाबत जी आहे ही ऑडिओ क्लिप होती। एका न्यूज चॅनलने ही कॉल रेकॉर्डिंग प्रसारित केलेली होती की ज्यामध्ये एक विद्यार्थी एका एजंट सोबत बोलून राहिलेला आहे आणि तो एजंट विद्यार्थ्याला आमिष देऊन राहिलेला आहे की तुम्ही आम्हाला 30 ते 40 लाख रुपये द्या आणि आम्ही तुम्हाला एक दिवसाआधी परीक्षेच्या एक दिवसाआधी क्वेश्चन पेपर म्हणजेच प्रश्नपत्रिका तुम्हाला आम्ही प्रोवाइड करू आणि परीक्षा झाल्यानंतर पास झाल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे द्या। अशा प्रकारे आमिष दिल्याबाबत ही जी आहे व्हायरल व्हिडिओ क्लिप होती। आता ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली। सर्वांकडे इंटरनेट आहे, प्रत्येक विद्यार्थी इंटरनेट वापरत असतो। ही ऑडिओ क्लिप प्रत्येक विद्यार्थ्याने ऐकली। न्यूज चॅनलवर ही ऑडिओ क्लिप प्रसारित करण्यात आल्याने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही ऑडिओ क्लिप पोहोचलेली होती। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आयोगाने नोटिफिकेशन काढलेले आहे। तुम्ही सुद्धा ते नोटिफिकेशन वाचलेले असेल। याबाबत मी तुम्हाला आता बघा जास्त माहिती देणार नाही। नोटिफिकेशन सुद्धा मी तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे। हे बघा, हे आजचे नोटिफिकेशन आहे, परंतु याबाबत आपण आता चर्चा करणार नाही। ओके, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे की हे जे कॉल वगैरे येत असतात हे खरोखरच पेपर फोडणाऱ्या ज्या टोळ्या असतात त्यांच्याकडून येतात की यामागे आणखी काही रहस्य असते, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वात आधी बघा, जे विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की पेपर फुटलेला असेल काय, तर याचे उत्तर आहे नाही, पेपर तुमचा फुटलेला नाही। म्हणून कुठल्याही प्रकारे कुठल्याही अफवांवर तुम्ही विश्वास करू नका। कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कितीतरी विद्यार्थी बोलतील की पेपर फुटलेला आहे, आम्ही कसा विश्वास करायचा की पेपर फुटलेला नाही वगैरे वगैरे खूप सारे विद्यार्थी बोलतील। कितीतरी विद्यार्थ्यांच्या शासनावर सुद्धा राग असतो। शासनामध्ये जे लोक बसलेले असतात, ते जे नेते बसलेले असतात, मंत्री लोक बसलेले असतात, त्यांच्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचा राग असतो। तर तो राग सुद्धा अशा वेळेस विद्यार्थी काढत असतात। ओके, तर कुठल्याही प्रकारे कमेंट सेक्शनवर जे आहे जे विद्यार्थी बोलून राहिलेले आहेत किंवा बघा अफवा पसरून राहिलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। पेपर फुटलेला नाही। आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे पेपर फोडणाऱ्या या ज्या टोळ्या असतात, ज्या पेपर फोडतात, त्या कधीही तुम्हाला कॉल करणार नाही। कारण बघा एवढ्या मेहनतीने ते लोक पेपर फोडून राहिले, ओके, आणि ते तुम्हाला बघा कॉल करून रिस्क घेतील काय? त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांचे विद्यार्थी असतात। ओके, इथे मी सांगतो बघा, क्लायंट असतात त्यांचे। ओके, क्लायंट्स मोठ्या प्रमाणावर या टोळ्या काम करतात। खूप जास्त यांची जी रीच असते, या ज्या पेपर फोडणाऱ्या टोळ्या असतात यांची रीच खूप वरपर्यंत असते। ओके, कितीतरी वेळा मंत्री लेवलचे जे लोक असतात त्यांच्यापर्यंत सुद्धा यांची रीच असते। यांचे क्लायंट्स बनलेले असतात। हे काही कुणाला कॉल वगैरे करत नाही। कधीही कोणतीही पेपर फोडणारी टोळी तुम्हाला कॉल करून पेपर आम्ही फोडलेला आहे आणि तुम्हाला आम्ही पेपर देतो, तुम्ही आम्हाला 25 लाख द्या, 50 लाख द्या, अशा प्रकारे चर्चा करून रिस्क घेत नाही। तर मग असल्या प्रकारचे कामं कोण करतात? ओके, हे जे कॉल करणे, ओके, तुम्हाला आमिष देणे, 20 लाख रुपये द्या, 40 लाख रुपये द्या, ओके, अशा प्रकारचे कामं सुद्धा बघा टोळ्या करत असतात। पण त्या पेपर फोडणाऱ्या टोळ्या नसतात, त्या बघा आमिष दाखवणाऱ्या टोळ्या असतात। हे बघा इथे लिहितो मी, ओके, आमिष दाखवणाऱ्या ज्या टोळ्या असतात, ओके, त्या टोळ्या अशा प्रकारचे कामं करतात। तुम्ही न्यूजपेपरमध्ये कितीतरी वेळा बातम्या वाचलेल्या असतील की सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला किंवा तरुणीला 25 लाखांचा गंडा, अशा प्रकारच्या बातम्या प्रत्येक विद्यार्थ्याने कधी ना कधी वाचलेल्या आहेत। ओके, तर या टोळ्या असतात। ओके, आमिष दाखवून विद्यार्थ्यांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून पैसे काढून घेतात। ठीक आहे, आता तुम्हाला असं वाटेल की विद्यार्थी एवढे मूर्ख आहेत का पैसे देणार? तर बघा देतात पैसे। आता तुम्हाला माहिती असेल, एक बघा कोणती तरी कंपनी आली होती, लोकांनी त्यामध्ये पैसे गुंतवले, ओके, आणि आता त्या कंपनीचे लोक बघा पसार झालेले आहे, पैसे घेऊन ते फरार झालेले आहेत। ओके, सर्वांना माहिती होतं की फ्रॉड असू शकते, तरीसुद्धा त्यांनी पैसा गुंतवलेला होता। ओके, लालची लोकांची आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारे कमी नाही, फायदासुद्धा होऊ शकतो। अशा प्रकारे विचार होऊन कितीतरी लोक पैसेसुद्धा देऊन देतात आणि कितीतरी वेळा हे लोक काय करतात, पेपर झाल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे द्या, अशा प्रकारे सुद्धा हे लोक आमिष दाखवत असतात। परंतु पेपरच्या आधीच कॉल करून तुमच्याकडून थोडेसे पैसे हे लोक घेऊन घेतात। म्हणजे बघा तुम्हाला सांगतील की तुम्ही आम्हाला 40 लाख रुपये द्या, ओके, कधी
एक्झाम झाल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर पण नंतर काय म्हणतील माहिती आहे का, ऐनवेळी काय म्हणतील, तुम्ही आम्हाला फक्त 2 लाख रुपये आता द्या. ओके, आता फक्त तुम्ही 2 लाख रुपये द्या. अशा प्रकारे नंतरसुद्धा फोन करून हे लोक तुम्हाला सांगू शकतात. ओके, अशा प्रकारे पैसे उकळण्याचे कामं हे लोक करत असतात. यासुद्धा बघा टोळ्या असतात, आमिष दाखवणाऱ्या. या बघा तुम्हाला टोळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळतील. ओके, कितीतरी लोक यांच्या चक्करमध्ये पडतात आणि आपले पैसे गमावतात. पैसे गमावल्यानंतर पोलिसांकडे सुद्धा जाऊ शकत नाही. ओके, कारण बघा पोलिसांना जाऊन काय सांगतील, पेपर फोडला होता एकाने आणि तो आम्हाला सांगत होता की पेपर फोडलेला आहे, तुम्ही आम्हाला पैसे द्या, आणि आम्ही त्याला पैसे दिले, असं सांगणार आहेत का ते. ओके, म्हणून पोलिसांकडेही कोणी जात नाही. ओके, म्हणून या लोकांचे बघा जे आहे कितीतरी वेळा धंदा या लोकांचा चालत असतो. म्हणून अशा लोकांचा जर तुम्हाला कॉल आला तर तुम्ही त्याची तक्रार, बघा यांनी इथे दिलेलं आहे. ओके, हे बघा आयोगाने दिलेलं आहे कॉन्टॅक्ट, इथे तुम्ही याची तक्रार करायला पाहिजे. ओके, कोणताही कॉल तुम्हाला आला, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कॉल जर आला तर तुम्ही यांच्याकडे तक्रार करायला पाहिजे. ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कितीतरी विद्यार्थी म्हणतील की पेपर फुटलेला असेल वगैरे, असं बघा शंका वगैरे ते लोक उपस्थित करतील, कारण त्यांना परीक्षा पोस्टपोन करायची असते. परीक्षा पोस्टपोन करून आपला अभ्यास आणखी जास्त होऊ शकतो असं कितीतरी विद्यार्थ्यांना वाटत असते. म्हणून ते लोकसुद्धा अशा प्रकारच्या बातम्या ज्या असतात त्यांना हवा देत असतात. त्यांना माहिती असते आतमध्ये की या सर्व अफवा आहेत. ओके, खोटा आहे, तरीसुद्धा पेपर पोस्टपोन होऊ शकतो म्हणून सुद्धा अशा प्रकारे अफवांना खतपाणी काही लोक घालत असतात. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलेलं आहे की परीक्षा पोस्टपोन होऊ शकते, तर बघा असं काही होणार नाही आहे. आयोगाने आरोप फेटाळलेले आहे. एखाद्याला कॉल गेला म्हणून पेपर फुटलेला आहे असं होत नाही. हे बघा 2018-19 पासून आम्ही लोक पाहून राहिलेलो आहोत. ओके, 2018-19 मध्ये ज्या परीक्षा झालेल्या होत्या तेव्हासुद्धा बघा अशा प्रकारची बघा प्रकरणे समोर आलेली होती. विद्यार्थ्यांना कॉल येत होते, तरीसुद्धा बघा कुणीही त्यामध्ये सापडलेलं नव्हतं. ओके, कुणीही सापडलेलं नव्हतं, कारण ते जे विद्यार्थी आहे, जे लोक सांगत होते की आमच्याकडे कॉल आलेले आहे, त्यांनी नंतर नंबर डिलीट झालेला आहे किंवा आमचा फोन हरवलेला आहे, ज्या फोनवर जे आहे कॉल आलेला होता तो फोन आता फॉर्मॅट झालेला आहे, अशा प्रकारे बहाणे त्यांनी केलेले होते, परंतु नंबर दिलेला नव्हता. ओके, कितीतरी वेळा फेमस होण्याकरिता सुद्धा अशा प्रकारचे धंदे काही लोक करत असतात. म्हणून अशा प्रकारच्या अफवांना बळी पडून आपलं जे आयोग आहे, जे इमाने इतबारे पारदर्शकता राखून प्रत्येक वेळेस परीक्षा घेत असते, त्या आयोगाला बदनाम होऊ देऊ नका. ठीक आहे, कारण आपण TCS IBPS सुद्धा बघितलेलं आहे, काय कारभार असतो तिथे. आता आपल्याकडे फक्त आणि फक्त MPSC आहे, ज्यांच्या पारदर्शकतेवर आपल्याला विश्वास आहे. तो जो विश्वास आहे, तो विश्वास एखाद्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे तो विश्वास तुम्ही गमावू नका. कारण आयोगातर्फे जर परीक्षा झाल्या नाही तर कुणीही आपल्या पारदर्शकपणे परीक्षा घेऊ शकणार नाही. ओके, म्हणून आयोगावर असलेला विश्वास तुम्ही अबाधित ठेवा. कुठल्याही प्रकारे पेपर फुटलेला नाही. ज्या विद्यार्थ्याला कॉल आलेला होता त्याची आता चौकशी होणार. ओके, इथे यांनी सांगितलेलं आहे पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली आहे. म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष द्या, फक्त अभ्यास करा. अभ्यासाशिवाय इकडे तिकडे कुठल्याही प्रकारे बघा तुम्ही आपलं लक्ष जे आहे भरकटू देऊ नका. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.